मान्सून पावसाची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। पहिल्या पेरणीचा मान्सून पाऊस कसा असेल याचा अंदाज लावणाऱ्या सर्व लोकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। मान्सून पावसाबद्दल एक धक्कादायक नवीन वेळापत्रक आज समोर आलं आहे। मान्सून पावसाच्या तारखा कधी जाहीर होणार याची आतुरतेनं वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वात मोठा या ठिकाणी धक्का बसलेला आहे। प्रत्येक जण बोलत होतं की 2026चा पावसाळा धोका देणार, दुष्काळ पडणार अशा प्रकारच्या बातम्या पसरलेल्या होत्या। अखेर जी चिंता लागली होती तेच या ठिकाणी घडत असल्याचं पाहायला मिळते। वातावरण पूर्णपणे दुष्काळ सदृश परिस्थितीत झाल्याचं सध्याला वातावरणामध्ये तुम्ही पाहत आहात। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 2026च्या पावसाबद्दल एक धक्कादायक देणारं आणि चिंता करायला लावणारं वेळापत्रक या ठिकाणी समोर आलंय। तेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। बघा, मागच्या एप्रिल महिन्यामध्ये पाऊस एक झलक दाखवून मोठमोठ्या गारा पाडून मोठा पाऊस पाडून शेतकरी बांधवांचं नुकसान करून अचानक गायब झाल्याचं पाहायला मिळालं। सगळीकडे आता बघायला गेलं तर इतका उन्हाळा पडू लागलाय की लोकांना घामाघूम झालेले आहेत आणि लोकांना, शेतकऱ्यांना दुष्काळ पडण्याची चिन्ह सध्यालाच आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे। त्यातीलच आज एक अधिकृत मान्सून 2026च्या पावसाळ्याबद्दल एक नवीन वेळापत्रक या ठिकाणी जाहीर झालंय। या वेळापत्रकामध्ये पहिल्या पेरणीचा पाऊस कसा असेल, कोणत्या तारखेला पहिली पेरणी होईल, तारीख या ठिकाणी आता जाहीर करण्यात आली आहे। आतापर्यंत तुम्ही मान्सूनच्या ज्या काही तारखा ऐकल्या, वेळापत्रक ऐकलेलं आहे त्या पूर्णपणे खोट्या ठरल्या आहेत। अखेर अधिकृत हवामान खात्याकडून मान्सूनच्या खऱ्या तारखा या ठिकाणी जाहीर करण्यात आले। सर्वात धक्कादायक म्हणजे पहिल्या पेरणीचा पाऊस या ठिकाणी कधी होणार, मान्सून पाऊस वेळेवर पडणार का याची जी चिंता लागली होती तर या ठिकाणी अजून चिंतेमध्ये भर पडत असल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्या पेरणीचा पाऊस कधी होणार, बाजरी पीक तुमचं या ठिकाणी पहिल्या पेरणीला पेरायचं असेल तर काय परिस्थिती असणार, मका पिकाची काय परिस्थिती असणार, कापूस पीक, सोयाबीन तसेच भुईमुगाच्या शेंगा असतील, तुरी असेल, मटकी असेल किंवा इतर कोणतंही पीक असेल तर पहिल्या पिकाची पेरणी तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं कोणत्या तारखेला सुरू करायची, वेळापत्रक मान्सूनच्या पावसाबद्दल काय जाहीर करण्यात आलंय। पहिल्यांदा मान्सून जाहीर झालाय। मान्सून पावसाच्या अधिकृत तारखा, वेळापत्रक या ठिकाणी कोणत्या जाहीर झाल्या, त्यामुळे असं ठिकाणी सांगण्यात आलंय की राज्यातल्या महत्त्वाच्या 20 ते 22 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पहिली पेरणी आपण जून महिन्यात करतो। पण तुम्हाला माहीत आहे जून महिन्यात या 22 जिल्ह्यांमध्ये पाऊस नसणार, जुलैमध्ये पण नसणार आणि ऑगस्टमध्ये पण नसणार। म्हणजे 3 महिन्यांसाठी पाऊस या ठिकाणी आता पडणार नसल्याचं या 22 जिल्ह्यांसाठी सांगण्यात आलं आहे। सध्या IMDच्या अंदाजानुसार यंदाचा नैऋत्य मान्सून केरळमध्ये साधारण 26 मेच्या आसपास दाखल होण्याची शक्यता आहे, म्हणजे नेहमीपेक्षा थोडा लवकर। महाराष्ट्रात विशेषतः